हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आणि नेहमीप्रमाणे आज सुद्धा आपण एका भन्नाट अशा लोकेशनवरती आज आलेलो आहोत। हिंजवडीमधला ना रिहे डॅम तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल, कारण की सध्या त्या रिहे डॅमच्या रील्स इतक्या प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहेत ना, यूट्यूबवरती म्हणा, इंस्टाग्रामवरती म्हणा। पण त्याच रिहे डॅमपासून ना थोडंसं पुढे आपण आलो, म्हणजे साधारणतः 10-1 किलोमीटर तुम्ही पकडा, थोडंसं पुढे आपण आलो ना की आपण ह्या एका सुंदर अशा लोकेशनला येऊन पोहोचतो, जिथे की अजिबात गर्दी तुम्हाला मिळणार नाही। आणि इतकं सुंदर लोकेशन आहे ना आजूबाजूला। आज आपण तेच एक्सप्लोअर करणार आहोत। चला तर मग माझ्यासोबत ना आज तुम्ही सुद्धा हा डॅम एक्सप्लोअर करा, आपण एकत्र एक्सप्लोअर करूयात। आजूबाजूचं लोकेशन खूप सुंदर आहे, बारीक बारीक पाऊस पडतोय आणि इतका सुंदर वेदर झालाय ना। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना इथे ना 2 व्हीलर 4 व्हीलरसाठी पार्किंगची जागा आहे। तुम्ही इथे तुमच्या 2 व्हीलर 4 व्हीलर पार्क करू शकता। इथून मेन रोड आहे, मेन रोडमधून असं आपण आतमध्ये आलो ना की हा थोडासा कच्चा रस्ता आहे। इथे गाड्या पार्क करायच्या आणि मग इथून डॅमवरती जाण्यासाठी पायवाट आहे। हा व्हिडिओ मी ना साधारणतः 1 महिन्यापूर्वी शूट केलेला। नुकताच पाऊस जात आला होता, तरीसुद्धा इथलं वातावरण तुम्ही पाहू शकता। पावसाळ्यात, हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात तिन्ही ऋतूंमध्ये फिरण्यासाठी हे एकदम बेस्ट प्लेस आहे असं मी नक्कीच म्हणू शकते। इथे ह्या मुली तुम्हाला चालताना दिसत आहेत का? ह्या पायवाटेने ना आपण सरळ सरळ चालत आलो। ह्या बाजूला पूर्ण पाणी आहे। आणि इथून जाण्यासाठी सुद्धा एक पायवाट आहे, मग तुम्ही इथे खाली उतरू शकता धबधब्याच्या दिशेने। आणि इथे पण वरती जागा येण्यासाठी रस्ता आहे। खूप जास्त सेफ असा हा डॅम आहे। इथे वॉटर फ्लो एकदम कंट्रोलमध्ये असतो, त्याच्यामुळे ह्या डॅमच्या आजूबाजूला तुम्ही कुठेही फिरू शकता। इथे हे तुम्ही पाहताय ना, हे लोक चाललेत, ही पूर्ण पायवाट आहे, इथून तुम्ही चालू शकता। इथे पाण्याचा फ्लो बऱ्यापैकी आहे, पण ना अगदी सेफ आहे, त्याच्यामुळे याच्यावरून तुम्ही चालू शकता। जेव्हा पाण्याचा फ्लो खूप जास्त असेल ना तेव्हा मात्र इथून चालू नका। आणि इथून जाऊन मग ह्या दिशेने सुद्धा पायवाट आहे, किंवा मग इथे तुम्ही खाली उतरू शकता। मग पोहायला वगैरे येत असेल ना तरच इथे उतरा। पाण्याच्या दोन्ही बाजूला जाण्यासाठी ना त्यांनी इथे हा ब्रिज बनवला आहे। तसा हा ब्रिज ना बऱ्यापैकी सेफ आहे, पण मला याच्यावरून चालताना प्रचंड भीती वाटत होती। इथे 2 व्हीलर वगैरे आणायची अजिबात परमिशन नाही आहे। तुम्हाला ह्या जर ब्रिजवरनं यायचं असेल तर तुम्हाला चालतच यावं लागेल। तिथून थोडंसं चालत याल ना तुम्ही, तर तिथून थोडंसं सांभाळून चालत या। त्याच्यानंतर हा ब्रिज आहे, ह्या ब्रिजवरती येऊन तुम्ही खाली धबधब्यावरती उतरू शकता। धबधब्यावरती उतरायला एकदम सेफ आहे। आपण ना आता ह्या ब्रिजवरून असं चालत आलो। इथे ना खाली उतरायला जागा आहे, मग इथून असं आलो ना की डिरेक्टली आपण धबधब्यावरती येतो। पूर्णपणे सेफ असा हा वॉटर फ्लो आहे, त्याच्यामुळे तुम्ही ना पाण्याच्या आजूबाजूला कुठेही इथे उभं राहू शकता। इथे ना तुम्ही कांदा भजी, मॅगी, चहा वगैरे घेऊ शकता। आणि मस्त असा ना हा वाला व्ह्यू तुम्ही गरमागरम भजी, मॅगी आणि अगदी गरमागरम असा चहा घेताना एन्जॉय करू शकता। इथे हे जे पाण्याच्या बाजूला दगड आहेत ना, हे थोडे घसरंड आहेत, त्याच्यामुळे इथे चालताना फक्त व्यवस्थित चाला, म्हणजे तुमचे पाय वगैरे घसरणार नाहीत। पावसाळ्यामध्ये इथे एवढं पाणी होतं। आता जर तुम्ही हिवाळ्यामध्ये जर इथे गेलात ना तर इथे पाणी अजून कमी प्रमाणात असेल। पाण्याच्या खूप जास्त आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका। आजूबाजूला खूप छान असं वातावरण आहे, बसायला ठिकठिकाणी जागा आहे, तिथे तुम्ही मस्त असं बसून चहाचा, मॅगीचा, भजीचा आनंद घेऊ शकता, किंवा छान असं निसर्ग सौंदर्य पाहू शकता। इथे आलात ना की अगदी सांभाळून या। आजूबाजूला ना थोडं घसरंड आहे, त्याच्यामुळे उतरताना एकदम सावकाश उतरा। आणि हे जे मागे तुम्ही पाहताय ना,
हा ब्रिज आहे, ह्या ब्रिजवरून ना तुम्ही खाली उतरू शकता अगदी सेफली. त्या ब्रिजवरून सुद्धा या. तिथून ना व्हेकल आणायला परमिशन नाही आहे, पण तुम्ही जर चालत वगैरे येत असाल ना तर मग तुम्ही तिथून येऊ शकता. अशा पद्धतीने हा आजूबाजूचा परिसर आहे. आता आपण ना त्या साईडला सुद्धा जाऊन बघूया. जो मध्ये पाथवे दिला ना त्यांनी, त्याच्या दोन्ही साईडला जाता येतं. ह्या साईडला, त्या साईडला हा वॉटर फ्लो आहे आणि त्या साईडला ना थोडंसं बांध दिसतोय आपल्याला. आपण तिथे सुद्धा जाऊन बघूयात. तुम्हाला ना निसर्गाच्या सानिध्यामध्ये एक छोटीशी वन डे ट्रिप प्लॅन करायची असेल तुमच्या कुटुंबासोबत ना, तर हे परफेक्ट प्लेस आहे असं मी म्हणू शकते. तुम्ही तुमच्या घरातून पाण्याच्या बॉटल किंवा खाद्यपदार्थसुद्धा इथे आणू शकता आणि मग इथे बसून मस्त असं खाऊ शकता. हा जो ब्रिज बनवला आहे ना त्यांनी चालण्यासाठी, त्याच्या एका बाजूला वॉटर फ्लो आहे आणि एका बाजूला अशा पद्धतीने हा पाण्याचा बांध आहे. मगाशी आपण ना पाथवेच्या त्या साईडला होतो आणि आता आपण इथला चाललो. आपण ना तिथे गाडी पार्क केली होती, त्याच्यानंतर आपण इथे चालत आलो आणि इथे हा जो कटाडा दिसतो ना, ह्या कटाड्यावरून सुद्धा सांभाळून चालत या. इथे ना यांनी एक छोटासा पाथवे बनवलाय. इथून आपण खाली उतरलो ना की दोन्ही साईडला यायला रस्ता आहे. आपण मगाशी त्या बाजूला गेलो होतो इथून असं, आणि आता आपण ह्या बाजूला इथे आलेलो आहोत. आणि हे ना येण्यासाठी एकदम सेफ आहे. फक्त व्यवस्थित चाला इथे आलात की. आता पाण्यामुळे माझा आवाज तुम्हाला किती येतोय मला माहीत नाही आहे, पण ना हे पूर्णपणे आजूबाजूचा जो परिसर आहे ना तो पूर्णपणे सेफ आहे. पाण्याचा फ्लो जर खूप जास्त असेल ना तर तेव्हा जास्त खाली उतरू नका. आता पाण्याचा फ्लो आज खूप कमी आहे. भरपूर असा पाऊस पडतो इथे, तरीसुद्धा पाण्याचा फ्लो अगदी प्रमाणात आहे आणि त्याच्यामुळे ना अगदी खाली उतरता येत आहे. ज्यांना पोहायला येतं ना ते लोक मस्त पोहायचा आनंदसुद्धा इथे घेऊ शकतात. खूपच सुंदर लोकेशन आहे. म्हणजे आता आपण ना रिहे डॅमला जातो आणि रिहे डॅमला ना प्रचंड प्रमाणात गर्दी आहे सध्या, कारण की सगळे तिकडेच जातात. रिहे डॅमच्या थोडंसं पुढं 10-12 किलोमीटर तुम्ही आलात ना की ह्या सुंदर अशा लोकेशनवर तुम्ही येऊन पोहोचता. आणि खरंच हे वालं लोकेशन ना खूप जास्त सुंदर आहे. कमी क्राऊड आहे आणि ना खूप छान एन्जॉय करू शकता तुम्ही इथे. भूक लागली तर कांदा भजी खाऊ शकता, मॅगी खाऊ शकता, गरमागरम असं चहा मिळेल तुम्हाला इथे प्यायला. खाण्यापिण्याची सुद्धा उत्तम सोय आहे. जर घरातून काय खायला आणलं ना तर मात्र इथे खा वगैरे आणि कागद तुमच्या घरीच घेऊन जा, इथे टाकू नका, कारण की खूप स्वच्छ ठिकाण आहे आणि खरंच खूप सुंदर आहे. ह्या पावसाळ्यात तुम्ही नक्कीच या ठिकाणाला भेट देऊ शकता. आता ना यूट्यूबवरती किंवा इंस्टाग्रामच्या रील्सवरती ना रिहे डॅमच्या व्हिडिओज तुम्ही खूप जास्त पाहिल्या असतील. रिहे डॅमला ना त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणात गर्दी असते. रिहे डॅम सोडून थोडंसं पुढे 10-12 किलोमीटर तुम्ही आलात ना की ह्या सुंदर अशा लोकेशनवरती येऊन तुम्ही पोचता. आणि खरं म्हणजे ना इथे अजिबात म्हणजे अजिबात गर्दी तुम्हाला विकेंडला सुद्धा मिळणार नाही आहे. इतकं सुंदर लोकेशन आहे आणि ना लेस क्राऊडेड प्लेस आहे. त्याच्यामुळे तुम्ही इथे इथे जर येणार असाल तर वन डे पिकनिकचा प्लॅन करून सुद्धा येऊ शकता. मस्त असं खायला प्यायला तुम्ही इथे आणू शकता. खायला प्यायला आणलं ना की इथे घाण टाकून जाऊ नका, कारण आजूबाजूचा एरिया खूप जास्त स्वच्छ आहे. किंवा मग तुम्हाला इथे काही खायचं असेल तर इथे ना छोटे छोटे स्टॉल्स आहेत जिथे तुम्हाला मॅगी, कांदा भजी, चहा वगैरे असं काय काय खायला भेटू शकतं. किंवा मग गावामधून येतो ना आपण तेव्हा लोकल शॉप आहे, त्याच्यामधून तुम्ही चिप्स वगैरे सुद्धा घेऊ शकता किंवा घरातून काहीतरी छान डब्बा खायला आणू शकता. पण ना सुंदर कमालीचं असं लोकेशन आहे. खूप सुंदर वातावरण आहे इथलं. भरपूर असं पाऊस असतो ह्या ठिकाणी, त्याच्यामुळे येताना छत्री, रेनकोट सोबत घेऊन या आणि मस्त असं ह्या लोकेशनचा तुम्ही आनंद घेऊ शकता. खूप छान सुंदर लोकेशन आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी गुगल मॅप दिलेला आहे. तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही नक्कीच इथे येऊ शकता.
मी ना हलका हलका पाऊस जात होता तेव्हा हे लोकेशन एक्सप्लोअर केलेलं. आता हिवाळा आहे आणि हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सुद्धा हे लोकेशन खूप जास्त सुंदर आहे. पुण्यात कुठलं शांततेचं निसर्गरम्य ठिकाण शोधत असाल ना, तर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत हा वाला स्पॉट नक्कीच प्लॅन करू शकता. लोकेशन मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे. इथे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं पार्किंग तिकीट किंवा एंट्री फी द्यावी लागत नाही. त्याच्यामुळे अगदी बिंदास फ्री ऑफ कॉस्ट फिरण्यासारखं हे प्लेस आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला ना, मला कमेंट करून नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.